मला तुला वाईट वागवावं लागेल, जेणेकरून तुला असं वाटणार नाही की तुला माझ्यापेक्षा कोणीतरी चांगलं मिळू शकतं. जेव्हा मी शेवटी त्याला विचारलं की गेल्या 1 वर्षापासून तो माझा अपमान का करत आहे आणि मला तुच्छ का लेखत आहे, तेव्हा त्याने मला हे सांगितलं. मी एक आत्मविश्वासी, स्वतंत्र स्त्री आहे आणि मला माझ्या करिअरची खूप आवड आहे. त्यामुळे जेव्हा आम्ही डेटिंग करायला सुरुवात केली, तेव्हा मला वाटलं की त्याचं माझ्याबद्दलचं वेड हे रोमॅन्टिक आहे. पण 1 वर्षानंतर त्याचा खरा चेहरा समोर आला. त्याची मस्करी आता क्रूर होऊ लागली होती. मी बोलत असताना तो मला मध्येच गप्प करायचा आणि मला अगदी क्षुद्र आणि बिनकामाचं वाटायला लावायचा. मी हे सगळं दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला, पण त्यानंतर त्याने माझं मानसिक शोषण, गॅसलाय केलं. साध्या संभाषणादरम्यान तो मला फक्त असण्यासाठी वेडी किंवा सायको म्हणायचा. त्याने तर मला असंही सांगण्याचा असा प्रयत्न केला की मला अंधार पडल्यानंतर एकट्याने घराबाहेर पडण्याची परवानगी नाही. जेव्हा मी शेवटी या छळाबद्दल त्याला जाब विचारला, तेव्हा त्याने ते नाकारलं नाही. त्याने मान्य केलं की ही त्याची एक रणनीती होती, जेणेकरून माझा स्वाभिमान नष्ट होईल आणि मी त्याला सोडून जाण्याची भीती बाळगेल. ज्या क्षणी मी त्याच्याशी ब्रेकअप केलं, त्याचा स्वभाव अचानक बदलला. अचानक तो म्हणू लागला की तो तर फक्त मस्करी करत होता आणि मी विनोद न समजून घेण्याइतकी मूर्ख आहे. पण ज्या क्षणी त्याला जाणीव झाली की मी खरोखर त्याला सोडून गेले आहे, तेव्हा त्याचं खरं रूप बाहेर आलं. जाताना त्याने माझ्या कारची काच फोडली. आता मागे वळून पाहताना मला जाणवलं की मी या नात्यात फक्त यासाठी अडकून पडले होते, कारण मी अशा पाकांमध्ये वाढले होते जे शब्दांनी वार करायचे आणि त्यामुळे मला धोक्याची ती लक्षणं ओळखता आली नाहीत. आता मी बराच काळ एकटं राहण्याचा निर्णय घेतला आहे.